म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अवघ्या काही मिनिटांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काही मिनिटांपूर्वीच वाटप सुरू झालेला आहे। डीबीटीचा बटन दाबलेला आहे। डीबीटीचा बटन दाबून आज 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काल याचा JR आलेला आहे। JR मध्ये आपल्याला माहिती दिसून येत आहे की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आजपासून सुरुवात केली आहे। तर आजपासून सुरुवात केलेली आहे, 12 जिल्ह्यांमध्ये जमा होतोय। तर लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल त्या बहिणींना आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर त्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होत आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। या सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांची कॅबिनेट बैठक झाली। बैठकीमध्ये एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींना हप्ता जमा होतोय याचा JR काढलेला आहे, पण त्यासोबतच लाडक्या बहिणींच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेचा प्रोत्साहन देण्यात आलेला आहे। बघा, अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनावरच अवलंबून राहू नका, कारण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांना सुद्धा प्रोत्साहन देण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना आहे, म्हणून या योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये जमा होतात। फक्त लाडकी बहीण योजनेवरच अवलंबून राहू नका, कारण महाराष्ट्रामध्ये भरपूर योजना आहेत। सर्व योजनेचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे। त्यासाठी राज्य शासनाची बैठक झाली। बैठकीमध्ये ही माहिती आलेली आहे की सर्व योजनेचा लाभ, आर्थिक मदत सर्व नागरिकांना झालीच पाहिजे। त्यासाठी याची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत। जसं की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये भांड्याची किट वाटप होत आहे। भांड्याची किट कोणाला वाटप होत आहे? बांधकाम कामगार रोजगार विभागाच्या माध्यमातून ही भांड्याची किट वाटप केली जात आहे। तुम्हाला कदाचित भांड्याची किट भेटली असेल, भेटली नसेल तरी सुद्धा तुम्ही याचा फॉर्म आता सुरू झालेला आहे, तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। आणि यासोबतच आता ज्यांना भांड्याची किट वाटप झालेली आहे त्यांना आता पेटी वाटप सुरू होतंय। आता त्या व्यक्तींना, त्या महिलांना, सर्वांना याचा लाभ दिलेला आहे। पुरुष असो किंवा महिला असो, कोणी याचा फॉर्म भरू शकतं। तर तुम्ही आता पेटी वाटपचा फॉर्म सुरू झालेला आहे, तुम्ही पेटी वाटपसाठी आता फॉर्म भरू शकता लवकरात लवकर। त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये आणखीन एक योजना आहे, ती म्हणजे शिलाई मशीन योजना आणि पिठाची गिरणी योजना। बघा, या योजनेबद्दल भरपूर दिवसापासून राज्य शासनाकडे प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये या दोन योजना सुद्धा राबवले जात आहे आणि याचा 1 महिन्यानंतर याचा प्रॉपर JR येणार आहे। म्हणून याचा JR आल्यानंतर महिलांना आता सिलाई मशीन दिले जाणार आहे आणि घराच्या कुटुंबामध्ये एक पिठाची गिरणी, घरकुट्टी आपण त्याला म्हणतो, छोटी एक चक्की तुम्हाला दिली जाणार आहे। त्याचा सुद्धा प्रॉपर JR येणार आहे। दोघांचा मिळून एक JR येणार आहे। तुम्हाला सिलाई मशीन साठी भरू शकता आणि पिठाची गिरणीसाठी भरू शकता। दोघं योजनाबद्दल तुम्ही फॉर्म भरू शकता, दोघांचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। तर याबद्दल कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, याची प्रॉपर डेट काय आहे, सर्व काही तुम्हाला डिटेलवर माहिती आम्ही देणारच आहोत। याचा जसही कन्फर्म JR आला तुम्हाला तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवणार। म्हणून आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण महाराष्ट्रामध्ये जेवढी योजना आहेत सर्व योजनेचा लाभ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा चॅनल बनवलेला आहे। तर या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जेवढी योजना असतील सर्व योजनेबद्दल आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो, कारण योजनेबद्दल तुमच्यापर्यंत माहिती नसल्यामुळे तुम्ही याचा लाभ घेत नाही, म्हणून तुम्ही याचा लाभ घेतला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये सर्व योजनेचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे, त्यासाठी आपण हे चॅनल बनवून ठेवलेलं आहे। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जी पण महाराष्ट्रामध्ये नवीन योजना येईल आणि अपडेट जेवढे येत असतात सर्व अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। तर आपण महत्वाची माहिती ओढूया की नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी
2,315 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे. बघा आता नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता वाटप होतोय यासाठी 2,315 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे. राज्यातील गोरगरीब महिलांना याचा आर्थिक मदत 1,500 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होतोय. ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा आला नसेल त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये सुरू झालेले आहे. तर पहिला टप्पा सुरू झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे कंप्लीट होतील. वाटप सुरू झालेलं आहे. कदाचित तुम्हाला आले असतील. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये. तर आज पहिला टप्पा कंप्लीट होतोय. पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे याची माहिती आपण पाहूया. सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तुम्हाला जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा झाले असतील. तर बघा पहिला जिल्हा येतो जालना. तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल. दुसरा जिल्हा येतो बीड. तिसरा जिल्हा येतो सोलापूर. चौथा जिल्हा येतो पुणे. पाचवा जिल्हा येतो रत्नागिरी. सहावा जिल्हा येतो सिंधुदुर्ग. सातवा जिल्हा येतो गोंदिया. आठवा जिल्हा येतो चंद्रपूर. 9वा जिल्हा येतो नाशिक. 10वा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर आणि शेवटचा जिल्हा येतो धुळे. असं या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल. आतापर्यंत नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले असतील आणि ऑक्टोबर महिन्याचा बाकी असेल तोही हप्ता तुमचा जमा झाला असेल. पण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. हप्ता कोणाला जमा होतोय? ज्या बहिणींची केवायसी कंप्लीट झाली असेल त्याच बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होतोय. जर तुमची केवायसी बाकी असेल तर तुम्ही केवायसी करून घेणं गरजेचं आहे. कारण 18 नोव्हेंबर आज शेवटची तारीख आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत तुमची केवायसी असणे गरजेचं आहे. तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा हप्ता जमा होणार नाही. ऑक्टोबर महिन्यासाठी केवायसीची आवश्यकता नाही. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सरसकट वाटप केला गेलेला आहे आणि ज्यांचा बाकी असेल त्यांना जमा होणारच आहे. पण नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसीची आवश्यकता आहे. तर बघा या 12 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा हप्ता जमा झाला की नाही. तर फक्त या 12 जिल्ह्यांमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या खासगी बँकांपैकी तुमचं खातं असेल म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा हप्ता जमा होतो आणि खासगी बँकांमध्ये जमा होतो तर आता तुम्हाला हप्ता जमा होणार नाही. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 10 बँकांची नावं आलेली आहे. या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला हप्ता जमा होतोय. सरकारी ज्या बँक आहेत त्या बँकांमध्येच आता हप्ता जमा होईल. कारण खासगी ज्या बँक आहेत त्यांचा स्वतःचा IFSC कोड नसतो. स्वतःचा IFSC कोड नसल्यामुळे तुमचं केवायसी केल्यानंतर सरकारी बँकांपैकी तुमचं खातं जमा होणार आहे. आता आपण जाणून घेऊया कोणत्या 10 बँका आहेत. या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच हप्ता जमा होईल. तर पहिलं बँक आहे HDFC बँक. दुसरं बँक आहे ICICI बँक. तिसरं बँक आहे कोटक महिंद्रा बँक. चौथं बँक आहे येस बँक. पाचवं बँक आहे कॅनरा बँक. 6वं बँक आहे युनियन बँक. 7वं बँक आहे पंजाब नॅशनल बँक. 8वं बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. 9वं बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि शेवटचं बँक आहे पोस्टामध्ये जरी खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला हप्ता जमा होतोय. बघा आता हप्ता जमा झाला की नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. तुमच्या गुगल पे, फोन पे कुठल्याही प्रकारचा तुम्ही तुमच्या ऍपचा वापर करून तुम्ही चेक करू शकता. तर मी तुम्हाला सांगतो की एकदा तुम्ही खात्रीशीर बँकेमध्ये जा. कारण तुम्ही मेसेजची वाट जर पाहत असाल की तुम्हाला मेसेज येईल आणि पैसे जमा होतील तर मेसेजची वाट पाहू नका. आता मेसेज येणं बंद झालेलं आहे. म्हणून खात्रीशीर तुम्ही बँकेत जा आणि बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्या की तुम्हाला तुमचा हप्ता जमा झाला की नाही. आणि बँकेमध्ये मिनिमम 500 रुपये बॅलन्स असणे गरजेचं आहे. तरच हप्ता तुमचा जमा होतो, अन्यथा जमा होत नाही. मिनिमम तुमच्याकडे बॅलन्स असणे गरजेचं आहे. तर आता बघा लाडक्या बहिणींनो, जर अशा व्यतिरिक्त तुमचा हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहतात ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि महाराष्ट्रामध्ये सर्व सरकारी योजनेबद्दल माहिती घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.